नमस्कार. बाप व लेकांमध्ये दुरावा निर्माण करणारे काही दुष्ट, अडाणी, अज्ञानी, मूर्ख लोक, हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. काही असे दुष्ट, अडाणी, पाखंडी, मूर्ख लोक असतात जे बाप व लेकांमध्ये दुरावा निर्माण करतात. त्या लेकरांना बापाविरुद्ध लावून देतात. त्या लेकरांना बापाविरुद्ध करतात. त्या लेकरांच्या मनात बापाविरुद्ध भरवतात. त्या लेकरांचे कानं भरवतात. त्या लेकरांना बापाविरुद्ध दृष्टिकोन करतात. म्हणजे त्या लेकरांना बापाविरुद्ध ते करतात. बापाविषयी त्या लेकरांच्या मनात ती काहीही भरतात. काही सांगून, कसेही सांगून, कोणतेही बहाणे लावून, कोणतेही कारणे सांगून ते त्या लेकरांना बापाविरुद्ध करतात. बाप व लेकरं यामध्ये ते ताटातूट करतात, फाटाफूट करतात, दुरावा निर्माण करतात. पण असं करून त्यांना काय मिळतं? बाप व लेकरांमध्ये दुरावा निर्माण करून त्यांचं नातं तोडून या अशा दुष्ट पाखंडी लोकांना काय मिळतं? अशा लोकांना दुसऱ्याची प्रगती बरं दिसत नाही, दुसऱ्याचा विकास बरा दिसत नाही, दुसऱ्याचं चांगलं चाललेलं बरं दिसत नाही. असे दुष्ट पाखंडी लोक कधीच सुखात नसतात, कधीच आनंदात नसतात, कधीच मजेत नसतात, कधीच मौज मजेत नसतात. बाप लेकरांसाठी अहोरात्र कष्ट करत असतो, झटत असतो, राबत असतो. संकट, दुःख, अडचणी, समस्या याचा सामना करून तो लेकरांचं जीवन सुंदर करत असतो. लेकरांचं भविष्य घडत असतो. लेकरांना सुखाचा घास देत असतो. स्वतः उपाशी तापाशी राहून, अनेक संकट झेलून, अनेक खस्त्या खाऊन, अनेक प्रकारच्या वेदना सहन करून तो लेकरांना घडवत असतो. लेकरांचं जीवन सुखात जावं, लेकरांचं जीवन सुंदरमय व्हावं, त्यांचं नाव व्हावं, नाव गाजावं, सर्वत्र नाव गाजावं, त्यांची प्रगती व्हावी, विकास व्हावा, त्यांना हवे ते मिळावे, पाहिजे ते मिळावे, त्यांचं जीवन सतत आनंदात सुखात जावं, यासाठी बाप धडपडत असतो, तळमळत असतो, संघर्षावर संघर्ष करत असतो, काबाड कष्ट करत असतो, राबत असतो, झटत असतो. परंतु याशी काही दुष्ट लोक बाप व लेकरं यामध्ये दुरावा निर्माण करतात, यामध्ये ताटातूट करतात, फटाफूट करतात. पण असं करू नये. हे खूप मोठं पाप आहे. लेकरांच्या मनात बापाविरुद्ध वाईट दृष्टिकोन भरू नये, वाईट विचार भरू नये, वाईट काही सांगू नये, वाईट काही लावून देऊ नये. परंतु हे दुष्ट लोक बापाविषयी त्या लेकरांच्या मनात काही वेगळं वेगळं लावून देतात. लेकराला बापाविरुद्ध करतात. ज्या बापाने लेकराला घडविलं, लेकराला शिकवलं, शिक्षणात पारंगत केलं, बेसिक पाया पक्का केला, एवढेच नव्हे, सर्व ज्ञान दिलं, सर्व बाबीचे ज्ञान दिलं, स्वतः खस्त्या खाऊन, संकट झेलून, उपासमारी सहन करून, अनेक संकटाचा सामना करून त्या लेकरांना घडवलं, शिक्षणात पारंगत केलं, ज्ञान दिलं, स्वतःच्या पायावर उभं केलं, त्यांना जाणकार बनवलं, त्यांना योग्य लायक बनवलं. अशा बापाविरुद्ध ही दुष्ट माणसे, ही दुष्ट लोक त्या लेकराला करतात. त्या लेकरांना बापाविरुद्ध लावून देतात. त्यांना एवढं काय लावून देतात
तिथे लेकरंसुद्धा बापाविरुद्ध बनतात. हे दुष्ट लोक, हे पाखंडी लोक, हे अडाणी लोक, हे मूर्ख लोक त्या लेकरांना बापाविरुद्ध असं काय लावून देतात, असं काय त्यांचे कानं भरतात, काही बहाणे सांगून, काही कारणे सांगून, काही निमित्त सांगून त्या लेकरांना बापाविरुद्ध करतात. त्यामुळे ते लेकरंसुद्धा मग बापाविरुद्ध होतात. बापाला बोलू नये, बापाचं ऐकू नये, बापाला विचारून कोणती गोष्ट करू नये, बापाला मान देऊ नये, बापाचा सन्मान करू नये, बापाला काही जुमानू नये, बापाची काही संबंध ठेवू नये, असं काही बाई ते दुष्ट लोक त्या लेकरांना लावून देतात, बापाविरुद्ध लावून देतात. बापाविरुद्ध त्या लेकरांच्या मनात दृष्टिकोन निर्माण करतात. आणि मग ते लेकरंसुद्धा बापाविरुद्ध बनतात. ते बापाचं काय ऐकत नाहीत, बापाचा मान ठेवत नाहीत, बापाचा सन्मान करीत नाहीत, बापाचं काय ऐकत नाहीत, बापाला काय विचारित नाहीत. आणि ते लेकरंसुद्धा मग बापाविरुद्ध बनतात. मग ते लेकरं आपल्या मनानं काही करतात. आणि फक्त ते लेक बापाला पैसे मागतात. फक्त ते लेकरं मग बापाशी पैशाची संबंध ठेवतात. बापासोबत फक्त पैशाचा संबंध ठेवतात, बाकी गोष्टी संबंध ठेवत नाही. ना माया, ना दया, ना प्रेम, ना विश्वास, ना काहीच नाही. फक्त बापाची ते पैशाचाच संबंध ठेवतात. कारण या दुष्ट पाखंडी अडाणी दुष्ट लोकांनी लावून दिलेलं असतं. म्हणून ते लेकरं बापाशी फक्त पैशाचा संबंध ठेवतात, पैसे मागतात. आणि बापाची कुठंच इज्जत ठेवत नाहीत, मान ठेवत नाहीत, सन्मान करीत नाहीत, आदर देत नाहीत, काही देत नाहीत. बापाने एवढं कष्ट केलेली वाया गेली, बापाने एवढी मेहनत केलेली वाया गेली. बापाने एवढं घडवलं, पारंगत केलं, शिक्षणात पारंगत केलं, पायावर उभं केलं, स्वयंभी बनवलं, जाणकार बनवलं, जग धावलं. योग्य काय, चांगलं काय, अयोग्य काय, जीवन कसं जगावं, कसं राहावं, कसं बोलावं, हे सर्व वाया गेलं. ते बापाची काहीच किंमत ठेवत नाही, बापाचा काहीच दर्जा ठेवत नाही. ते आपल्या मनाचा कारभार करतात. असे हे लेकरं बापाविरुद्ध बनतात. बापाविरुद्ध ते कोणताही निर्णय घेतात, बापाच्या माघारी कोणताही निर्णय घेतात, काही बी करतात. बापाला थोडेही विचारत नाहीत, बापाला बोलत नाहीत, बापाला जुमानीत नाहीत, बापाला भाव देत नाहीत, बापाचा मान करीत नाहीत, बापाचा सन्मान ठेवत नाहीत. असे ही लेकरं बापाच्या विरुद्ध बनतात. आणि ते फक्त पैसा पाहिजे असेल, काही पाहिजे असेल तर बापाला बोलतात, अन्यथा बोलत नाही. आणि नंतर हे लेकरं आपला हिस्सा मागतात. बापाला सर्वजण एकलकोंड करतात. बापाला मग कोणीच नसतं, बाप एकटाच राहतो. बापाला कोणाचा दिलासा नसतो, बापाला कोणाचाच सहारा नसतो. बाप एकटाच राहतो. बापाने एवढं कष्ट करून, एवढी मेहनत करून, एवढं झटून राबून, एवढा पापट पसारा करून, स्वतःचं शरीर झिजवून, पैसा लावून, संकट झेलून, स्वतः उपाशी राहून, तरीसुद्धा बापाच्या कामी लेकरं येत नाही, कोणीच येत नाही. काय फायदा बापाने एवढं कष्ट करून, एवढी मेहनत करून, एवढं झटून राबून. ज्या लेकराला बापाने घडवलं, शिक्षणात पारंगत केलं, पायावर उभं केलं, शिक्षण त्यांचं दणदणीत टणटणीत केलं, तेच लेकरं बापाला विचारित नाहीत, बोलत नाहीत, जुमानीत नाहीत. उलटं बापाविरुद्धच निर्णय घेतात, बापाविरुद्धच बोलतात, बापाविरुद्धच घराणं करतात, बापाविरुद्धच वाईट विचार करतात, बापाविरुद्धच वाईट बोलतात. काय फायदा? यामुळे बापाचं जीवन खूप कठीण बनतं, खूप खतरनाक बनतं. पण असं होऊ नये, असं करू नये. लेकरांनी बापाचे उपकार कधी विसरू नये. लेकरांनी विचार करावा,
लहानपणापासून ज्या बापांनी आपल्याला घडवलं, आपल्याला खांद्यावर घेऊ घेऊ शिकवलं, आपल्याला कडेवर घेऊ घेऊ शिकवलं, एक ना एक गोष्ट शिकवली, इंग्रजी, गणित, मराठी सर्व बाबीचं ज्ञान दिलं, सर्व गोष्टी शिकवल्या, जीवनाचं महत्त्व सांगितलं, व्यावहारिक ज्ञान शिकवलं, जनरल नॉलेज शिकवलं, मराठी, गणित, इंग्लिश विषयाचं बेसिक शिकवलं, सगळं बाबीचं शिकवलं, सगळं जे शिकवलं, कडक धोरणाने, कधी दबावाने, कधी लाडाने जे जे घडवलं, स्वतःचा पाय उभं केलं, हे सर्व लेकरं विसरून जातात. परंतु विसरू नये हे आठवावं. बापाने आपल्यासाठी किती कष्ट केलीत, किती मेहनत केली, हे सर्व लेकरांनी आठवावं. बापाला विसरू नये, बापाचे उपकार कधीच विसरू नये. कोणी जरी लावून दिलं, कोणी किती जरी लावून दिलं, कोणी दुष्टाने, पाखंडीने, अडाणीने, लोकांनी किती जरी लावून दिलं, तरी या लेकरांनी ऐकू नये. त्यांनी जाण ठेवावी, बापाच्या उपकाराची जाण ठेवावी, बापाचे उपकार ठेवावे. आणि कोणी सांगितलं म्हणून कोणाचं ऐकू नये. परंतु काय लेकरं असं करत नाहीत. ते बापाच्या विरुद्ध जातात आणि नंतर बापाच्या विरुद्ध वेगळे कारस्थान करतात, वेगवेगळ्या गोष्टी ते करतात. बापाच्या विरुद्ध ते डाव मानतात, बापाच्या विरुद्ध त्या गोष्टी करतात. दुसऱ्याचं ऐकून, या वाईट लोकांचं, दुष्ट लोकांचं, या पाखंडी लोकांचं, मूर्ख लोकांचं, अडाणी लोकांचं ऐकून ते बापाविरुद्ध कोणताही निर्णय घेतात आणि बापालाच ते संकट जाळ्यात टाकून देतात, बापाला ते संकटात टाकतात. असं करणं ही क्रूर आहे, असं करणं ही बरोबर नाही. म्हणून लेकरांनी जाण ठेवावी, बापाची जाण ठेवावी. म्हणून लेकरांनो, मुलाबाळांनो, तुम्ही असं करू नका. आपल्या बापाचे उपकार विसरू नका, आपल्या बापाला विसरू नका, आपल्या बापाची मेहनत विसरू नका, आपल्या बापाचे उपकार कधीच विसरू नका. ज्या बापाने आपल्याला प्रेम दिलं, ज्या बापाने आपल्याला घडवलं, संस्कार लावली, चांगलं वळण लावलं, शिस्त लावली, शिक्षण दिलं, शिक्षणात पारंगत केलं, पायावर उभं केलं, जे हवे ते दिलं, जे पाहिजे ते दिलं, सर्व दिलं, अशा बापाला विसरू नये. अशा बापाचा विश्वासघात करू नये. अशा बापाला नैराश्यमय करू नये. उलट अशा बापाचं जीवन चांगलं करावं, त्यांना मान द्यावा, सन्मान करावा, त्यांचा आदर करावा, त्यांचं ऐकावं, त्यांच्यावर प्रेम करावं, त्यांना विचारून सर्व गोष्टी कराव्या. हा, यदा कदाचित बापानं मारला असेल पण तुमच्या भल्यासाठी, तुम्हाला रागवला असेल, बाप तुमच्यावर रागावला असेल, खेकसला असेल, तुम्हाला वाटलं असेल की बापानं माझ्यावर एकदाही मया केलं नाही, नुसता रागावला, खेकसला, मारलं, पण बाप का मारतो, बाप का रागवतो? तुमच्या भल्यासाठी, तुमचं जीवन सुधारण्यासाठी, तुम्हाला सुधारण्यासाठी, तुमचं जीवन रंगीत बनवण्यासाठी. म्हणून बाप रागवत असतो, खेकसत असतो, मारत असतो. बाप मुद्दाहून मारत नाही, बाप मुद्दाहून खेकसत नाही. तुम्हाला चांगले वळण लावण्यासाठी, तुम्हाला शिस्त लावण्यासाठी, तुम्हाला चांगले शिकवण्यासाठी, तुमचं जीवन सुंदर करण्यासाठी, तुम्हाला हवे ते देण्यासाठी, पाहिजे ते देण्यासाठी. बाप खेकसत असतो, राबत असतो, मारत असतो. बापाची माया दिखावी नसते, बाप माया दाखवत नसतो, दया दाखवत नसतो. बापाच्या मनात तुमच्याविषयी अपार प्रेम असतं, असंख्य प्रेम असतं, अपार दया असते, माया असते, जिव्हाळा असतो, कणवळपणा असतो. बापाच्या डोळ्यात अपार माया असते. बापाने जरी तुम्हाला खेकसलं, रागावलं, मारलं, तरी बापाच्या डोळ्यात अश्रू असतात. बापाला झोप लागत नाही तुम्हाला मारलं म्हणून. बाप सतत चिंतेत असतो, काळजीत असतो. बापाची चिंता, काळजी तुम्हाला दिसत नाही, बापाची कष्ट तुम्हाला दिसत नाही, बापाची माया तुम्हाला दिसत नाही, बापाची दया तुम्हाला दिसत नाही, बापाचे परोपकार तुम्हाला दिसत नाही. बापाला खूप त्रास होत असतो तुम्हाला मारल्याबद्दल, तुम्हाला खेकसल्याबद्दल, तुम्हाला रागवल्याबद्दल खूप त्रास होत असतो. याची जाणीव ठेवा, बापाच्या उपकाराची जाणीव ठेवा. पण कोणाच्या दुष्ट, अडाणी, मूर्ख लोकांचं ऐकून बापाच्या विरुद्ध होऊ नका.
बापाच्या विरुद्ध वाईट बनू नका. बापाच्या विरुद्ध गैरसमज करून घेऊ नका, भ्रम करून घेऊ नका. अरे बाप तुमच्यासाठीच आतापर्यंत झटतो आणि जीवनभर तुमच्यासाठीच झटणार. बापाला सतत तुमचीच काळजी असणार, सतत तुमचीच चिंता असणार. बापाला काय पाहिजे नसतं, बापाला फक्त तुमचं प्रेम पाहिजे असतं. बापाला फक्त तुमची सहानुभूती पाहिजे असते. बापाला फक्त तुमचा दिलासा पाहिजे असते. बापाला फक्त तुमचा विश्वास पाहिजे असतो. म्हणून बापाला तुमच्याकडून काही कशाची अपेक्षा नसते, धनाची ना संपत्तीची ना कशाची. फक्त बापाला 2 शब्द प्रेमाने बोला. बापाला चांगलं बोला, बापाशी चांगलं वागा, बापाचा मान ठेवा, बापाचा आदर करा, बापाचा सन्मान करा. बापाचा विश्वासघात करू नका. बाप म्हणजे देव, म्हणून या देवाचा अपमान करू नका. लक्षात ठेवा, बाप आहे तर सर्व आहे, बाप नाही तर काहीच नाही. बाप आहे तरी जग आहे, बाप आहे तरी सृष्टी आहे, बाप आहे तरी सगळं आहे, बाप नाही तर काहीच नाही. म्हणून बापाची माया विसरू नका, बापाची ममता विसरू नका, बापाचा जिव्हाळा विसरू नका, बापाची कष्ट विसरू नका, बापाची मेहनत विसरू नका, बापाचा कन्वळपणा विसरू नका, बापाची ममता विसरू नका. बाप सतत तुमच्यासाठी संघर्ष करत असतो, तुमच्यासाठी झटत असतो, तुमच्यासाठीच राबत असतो, तुमच्यासाठी सर्व करत असतो. तुम्हाला वरून जरी बाप रागीट दिसत असला, या गंभीर दिसत असला, तरी बाप तसा नसतो. बाप मनातून खूप मायाळू, दयाळू, प्रेमळ असतो. बापाला तुमची फार काळजी असते, फार चिंता असते. तुमच्यासाठीच बाप झटत असतो, राबत असतो. म्हणून लक्षात ठेवा लेकरांनो, मुलांनो, बाळांनो, आपल्या बापाविरुद्ध वेगळं मत बनू नका, बापाविरुद्ध गैरसमज करू नका, बापाविरुद्ध भ्रम करू नका. तर बापाला चांगलं माना, बापाचा आदर करा, बापाचा मान ठेवा, बापाचा सन्मान करा. कुण्या दुष्ट पाखंडाचं, अडाणीचं, कुण्या आड्याण्याचं, कुण्या दुष्टाचं, कुण्या कपट्याचं, कुण्या स्वार्थी मतलबी माणसाचं, कुणी ढोंगी सोंगाचं ऐकून आपल्या बापाविरुद्ध होऊ नका. बापाशिवाय तुमचं जीवन नाही, बापाशिवाय तुमचं सुंदर जीवन नाही. बापाविरुद्ध चालू नका. बापाला समजून घ्या, बापाचे विचार समजून घ्या. बापाला तुम्ही समजून जर घेतलं तर तुमचं कल्याण होईल, तुमचं जीवन सुंदर होईल. बापाला समजून घ्या. बापाचे विचार, बापाचं मत, बापाच्या भावना तुम्ही समजून घ्या. तुम्ही बापाविरुद्ध बोलू नका. तुम्ही कोणाचं ऐकून, कोणा दुष्टाचं ऐकून, कोणा पाखंडाचं ऐकून, कोणा मूर्खाचं ऐकून, कोणा अडाण्याचं ऐकून बापाविरुद्ध तुम्ही होऊ नका, बापाविरुद्ध बोलू नका. बाप लेकांमध्ये नातं चांगलं असलं पाहिजे, संबंध चांगला असला पाहिजे, प्रेम असलं पाहिजे, विश्वास असला पाहिजे. तरच जीवन सुंदर होईल, रंगमय होईल, आनंदमय होईल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू नका. धन्यवाद.